बिर्याणी खाल्ल्यानंतर आता ठेचा भाकर आपल्याला खाऊ वाटत नाही. बरोबर आहे का? बरोबर. ठेचा भाकर देण्याचा प्रयत्न करत नाही. छोटासा चहा आपण घेऊया. वचनामध्ये जाण्याच्या अगोदर आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते महान देव बाप्पा, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेसाठी देव बाप्पा. तू आमच्याशी बोल देव बाप्पा आणि तू तुझ्या नावाचा गौरव. वचनातून तुझी वाणी आम्हाला ऐकू दे, वचनातून तुझं दर्शन आम्हाला घडू दे देव बाप्पा आणि कुठे तुझ्या नावाचं गौरव. प्रभूच्या अर्थाने हे वचन तुझ्या लेकरांपर्यंत गेलं पाहिजे, त्याच अर्थाने मला ते सांगण्यासाठी सहायता मदत कर. माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक आणि प्रत्येक शब्द केवळ तुझ्या गौरवासाठी निघेल असं होऊ दे देव बाप्पा. माझ्या मनचं मी काय बोलावं असं होऊ दे नको देव बाप्पा. जे तू सुचवले, जेवढं तू सुचवले, जे अर्थाने तू सुचवले त्याच अर्थाने मला ते सांगण्यासाठी सहायता मदत कर. येशूच्या नावात ही प्रार्थना मागतो, आमेन. वचनामध्ये जाण्याच्या अगोदर एक प्रश्न मला तुमच्या सगळ्यांना विचारायचा आहे. त्या प्रश्नाने सुरुवात करतो. उदाहरण घ्या, तुम्ही जगातलं सगळ्यात महत्वाचं काम करत आहात. सगळ्यात महत्वाचं एक काम करत आहात आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी खेळत आहे. बायबलमध्ये सगळ्यात महत्वाचं काम जुन्या करारामध्ये हन्ना पण करत होते ना, ती प्रार्थना करत होती. नवीन करारामध्ये मरिया तिच्या येशूच्या चरणापाशी बसली होती आणि येशूने तिला सांगितले की तिने चांगला वाटा निवडला. उदाहरण घ्या की तुम्ही एक सगळ्यात महत्वाचं काम करत आहात, तुमचा मुलगा किंवा मुलगी खेळत आहे, तुम्ही खूप व्यस्त आहात कामामध्ये आणि तो मुलगा किंवा मुलगी पडलं, तुम्ही तुमचं काम सोडून त्याला घ्याल का नाही? किती जण घ्याल? किती जण घेणार नाही? अच्छा, मधलं पण टाइम मध्ये का कोणाचं नाही? मला सांगू द्या, मी क्वाईट टाइम करत होतो. मी सकाळी उठून क्वाईट टाइम करत होतो, मी बायबल रीड करत होतो आणि माझी 1.5 वर्षाची मुलगी माझ्या जवळ आली मागच्या आठवड्यात. तिचं नाव एलिन आहे आणि ती आली आणि मला अशी स्माईल देत होती. मी तिला लगेच जवळ घेतलं आणि परमेश्वराने जे मला सुचवले ते आज मला तुम्हाला सांगायचं आहे. मी माझ्या डायरीमध्ये लिहिलं. तुम्हाला माहिती आहे, हेवन मध्ये असं होतं, स्वर्गामध्ये जे ऍडमिनिस्ट्रेशन ज्यावेळेस परमेश्वर करत असतो ना, स्वर्गामध्ये ज्यावेळेस महत्वाच्या कामाला तो डील करत असतो, पण पृथ्वीवर ज्यावेळेस त्याचं लेकरू रडत असतं, पृथ्वीवर ज्यावेळेस त्याचं लेकरू समस्येमध्ये असतं, तो ते महत्वाचं काम सोडून तो तुमच्याकडे लक्ष देतो. महत्वाचं काम सोडून तुमच्या लाईफ मध्ये येतो. ज्यावेळेस तुम्ही मोठ्या पहाटेच उठता आणि देवाला सर्वप्रथम धन्यवाद देता, देवा तुझ्या उपकारांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, त्यावेळेस तुम्ही देवाच्या चेहऱ्यावर एक स्माईल देता. तो त्याचं काम सोडून तुमच्याकडे पाहतो. आमेन. एक मेंढरू असतं, एक छोटंसं बछडं असतं आणि ते काय करतं माहितीये का? तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मेंढरं जी असतात जनरली त्या डिसिप्लिन मध्ये लाईन मध्ये चालतात आणि हे मेंढरू काय करतं की रस्त्याने जात असताना ती लाईन सोडून पळत राहतं, उड्या मारत राहतं. मेंढपाळाला भीती वाटते की बाबा कुठेतरी घेऊन जाईल, ऍक्सिडेंट होईल, म्हणून हा मेंढपाळ एकदा दोनदा ऑब्झर्व करतो आणि एकदा काय करतो माहिती, त्याला काठी फेकून मारतो आणि काठी फेकून मारल्यानंतर होतं काय माहितीये का? मग त्या मेंढराचा पाय तुटतो. मग त्याला बँडेज तो करतो. बँडेज केल्यानंतर त्याला जवळ घेतो आणि आता तो वॉक करतो, आता तो चालतो. त्याचा एक मित्र असतो, त्याला विचारतो तू असं का केलं? त्या मेंढराला तूच मारलं, त्याला बँडेज पण तूच केलं आणि आपण त्याला घेऊन चाललाय. त्या मेंढपाळाचं खूप सुंदर उत्तर असतं. तो काय म्हणतो माहितीये का की ह्या मेंढराने इकडे तिकडे जाऊ नये म्हणून मी त्याला मारलं, त्याला मी बँडेज केली, आता तो कुठे आहे बघा, आता तो माझ्या अगदी जवळ आहे आणि मी त्याला घेऊन चाललोय. तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेस लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात, ज्या वेळेस आपण खाली पडतो, परंतु ज्यावेळेस आपण परमेश्वराला हाक मारतो, आपण त्याच्या अत्यंत जवळ असतो, तो आपल्याला उचलून घेऊन चालतो आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की तो भग्न हृदयजनांच्या सहित असतो आणि अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. है ना? मला एक वाक्य तुम्हाला सांगायचंय जे मी माझ्या डायरीमध्ये लिहिले. परमेश्वर त्याचं महान काम तुमच्या कठीण समयामध्ये करतो. परमेश्वर त्याचं सगळ्यात महान काम तुमच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये, आता जसं दादांनी सांगितलं, अश्रू जे ढाळतात है ना, तुमच्या सॉरोज मध्ये देवाचं सगळ्यात महत्वाचं काम, मोठं काम तुमच्या लाईफ मध्ये होतं. प्रिय, आपण वचन वाचूया. फिलिप्पियन्स पत्र 4 अध्याय 6 ते 7 वचन. फिलिप्पियन्स पत्र 4 अध्याय 6 ते 7 कोणी वाचेल का प्लीज? थँक्यू सिस्टर. एक स्टेटमेंट मी इथे लिहिलंय, ग्रेटर द प्रॉब्लेम ग्रेटर द टेस्टिमनी. जेवढं महान समस्या आपल्या जीवनामध्ये असती तेवढी महान साक्षी आपल्या जीवनामध्ये निर्माण होते.
पण त्याच्यासाठी एक सिक्रेट आहे, तुम्हाला माहिती आहे? त्याच्यासाठी सिक्रेट काय माहितीये का? ज्या ज्या वेळेस महान समस्या तुमच्या जीवनामध्ये येते, तुम्ही देवाला थँक्स गिव्हिंग देता, त्या कंडिशन मध्ये देवाचे आभार मानताना देव तुमचा महान प्रॉब्लेम तुमच्या महान साक्षीमध्ये कन्वर्ट करतो. आमेन. आणि खरी असा देव आपल्याला लागलाय. आणि म्हणून आज मला तुम्हाला एनकरेज करायचे, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या जीवनातले बॅटल्स ब्लेसिंग मध्ये कन्वर्ट व्हावे, तुमच्या जीवनाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर तुम्हाला वाटत असेल सगळ्यात मोठी साक्ष झाली पाहिजे, तुम्हाला एक कृती करावी लागणार आहे. तुम्हाला देवाचे आभार मानावे लागणार आहे, देवाला थँक्स गिव्हिंग द्यावं लागणार आहे. आणि तेच आजचा जो दिवस आहे, हार्वेस्ट थँक्स गिव्हिंग सर्व्हिस, उपकार स्तुती. तुम्हाला माहिती आहे का, एक गोष्ट मला तुम्हाला एक स्टेटमेंट मला तुम्हाला सांगायचंय. उपकार स्तुती करणं, थँक्स गिव्हिंग देणं हे डेस्टिनेशन नसलं पाहिजे ख्रिस्ती व्यक्तीचं. मी पुन्हा एकदा माझं वाक्य सांगतो. उपकार स्तुती करणं, देवाचे आभार मानणं हे डेस्टिनेशन नाहीये. डेस्टिनेशन म्हणजे मराठीतून काय शब्द आहे? शेवटचा टप्पा किंवा ती आपली मंजिल नाहीये. तर थँक्स गिव्हिंग एक प्रोसेस आहे. ख्रिस्ती व्यक्तीची जी जर्नी असणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, थँक्स गिव्हिंग इज नॉट अ डेस्टिनेशन. थँक्स गिव्हिंग शुड बी द जर्नी ऑफ ख्रिश्चन लाईफ. देवाचे आभार मानणं फक्त एका दिवशी झालं आणि संपलं, देवाने दिलं, तसं नाहीये. ख्रिस्ती व्यक्तीचा हा एक प्रवास आहे. रोज देवाचे आभार मानणं गरजेचं आहे, रोज देवाला थँक्स गिव्हिंग देणं अत्यंत गरजेचं आहे ना. इतिहास दादांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय जे 3 सण साजरे केले जायचे. थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो आणि त्याच्यावर माझा मेसेज आहे. पहिला जे 3 मुख्य सण असायचे, एक सगळ्यात मोठा दिवस असायचा, त्याला डे ऑफ अटोनमेंट म्हणायचे. आणि 5 प्रकारचे सॅक्रिफाइसेस इस्रायल लोक करायचे. एक्सोडस म्हणजे आपण निर्गम ज्यावेळेस वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतंय ना. लॉंग स्टोरी शॉर्ट मध्ये सांगतो, पहिला जो सण साजरा व्हायचा आताच आपण पाहिलाय, त्याला आपण म्हणतो फेस्टिवल ऑफ अनलिव्हन ब्रेड, बेखमीर भाकरीचा सण. किंवा दुसरं त्याला नाव असायचं वलांडणाचा सण. दुसरा जो सण साजरा करायचे फेस्टिवल ऑफ हार्वेस्ट, हंगामाचा सण. आणि तिसरा जो सण साजरा करायचे फेस्टिवल ऑफ फायनल हार्वेस्ट, त्याला मंडपाचा सण असं म्हणतात. तुम्हाला माहितीये की ही सगळी सण आज माझ्या जीवनामध्ये त्याचं काय महत्व आहे, मी कसं काय लागू करू, मला सांगू द्या. पहिला जो सण होता वलांडणाचा सण. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की वलांडण का बरं त्याला म्हणतात? कारण कोकणाचं रक्त इस्रायल लोकांनी त्यांच्या दाराच्या चौकटीवर लावलं आणि तो मृत्यूचा दूत ओलांडून गेला. त्याला वलांडणाचा सण असं म्हणतात. नवीन करारामध्ये वलांडणाचा जो सण आहे, आपण काय म्हणतो त्याला प्रभुभोजन असं म्हणतो. तुम्हाला माहितीये प्रभुभोज जे आज आपण घेणार आहोत, प्रभुभोजन. का बरं त्याला प्रभुभोजन असं म्हणतात? का त्याला प्रभुभोजन असं म्हणतात? कारण ती एक सहभागिता आहे. जुन्या करारामध्ये वलांडण सण का साजरा केला जायचा माहिती? त्याचा मेन उद्देश होतं, परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणायचं की कशा रीतीने देव आणि तुम्हाला मिस्र देशातून बाहेर काढलं याची तुम्ही आठवण करावी. नवीन करारामध्ये आपण प्रभुभोजन का घेतो तुम्हाला माहितीये? सगळ्यात महत्वाचं कारण जे येशूने सांगितलं की माझ्या स्मरणार्थ करा. काय स्मरणार्थ करा की कशा रीतीने त्याने आम्हाला पापातून बाहेर काढलं, कशा रीतीने आपण पापामध्ये पडलेलो होतो, आपली पाप कशा रीतीने त्याने धुतली. मला सांगू द्या, जो सगळ्यात महत्वाचा दिवस त्याला डे ऑफ अटोनमेंट म्हणायचे, प्रायश्चित्ताचा दिवस. अटोन करणं म्हणजे कव्हर करणं. जुन्या करारामध्ये पाप कव्हर केली जायची, पण नवीन करारामध्ये तुमच्या आणि माझे पाप कव्हर झालेले नाहीये. तुमच्या आणि माझे पाप त्याच्या रक्ताने धुतले गेलेली. आणि म्हणून हा सण साजरा केला. दुसरा जो सण मी थोडक्यात सांगतो, फेस्टिवल ऑफ हार्वेस्ट, त्याला हंगामाचा सण म्हणायचे. हंगामाचा सण हा कधी स्टार्ट व्हायचा? यहुदी परंपरेनुसार ज्यावेळेस बॅरली म्हणजे सूत जे असायचं किंवा सातू ज्याला म्हणतात, त्याचा सीझन संपायचा आणि गव्हाचा सीझन चालू व्हायचा, त्यावेळेस हा सण साजरा केला जायचा. गव्हाचा सण चालू व्हायचा आणि जे बॅरली आहे ते संपायचा, तो हंगाम, त्यावेळेस हा सण साजरा केला जायचा. बरोबर. बघा, याला तुम्ही नाव दिले की बघा, आपण वाचूया ऍक्ट्स 2:1. प्रेषितांची कृती 2 अध्याय 1 वचन. गव्हाच्या सुरुवात नवीन करारामध्ये काय माहितीये का? पवित्र आत्मा ज्यावेळेस मंडळीवर आला, तुम्हाला माहितीये पवित्र आत्मा नवीन करारामध्ये सगळ्यात पहिले चर्च स्थापन करण्यासाठी नाही आला. पवित्र आत्मा नवीन करारामध्ये सगळ्यात पहिले इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करण्यासाठी आला. कोणती इम्पॉसिबल गोष्ट? इट वॉज इम्पॉसिबल की एक तरुणी आहे ना, ती व्हर्जिन मेरी मुलाला जन्म देईल. इम्पॉसिबल गोष्ट आहे. म्हणून मी सांगतोय की पवित्र आत्मा नवीन करारामध्ये सगळ्यात पहिले मंडळी स्थापन करण्यासाठी नाही आला, तर तो इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करण्यासाठी. आपण वाचूया प्रेषितांची कृती 2 अध्याय 1 वचन.
त्यामध्ये शावोत असं म्हटलं जातं आणि या सणाला हे जो सण आहे एक्झॅक्टली 50 डेज आफ्टर पासओव्हर पहिला जो सण होता आपण जो बघितला त्याच्या 50व्या दिवसानंतर हा साजरा केला जायचा. नवीन करारामध्ये याच सणाला डे ऑफ पेंटिकॉस्ट असं म्हणतात. डे ऑफ पेंटिकॉस्ट तुम्ही कधी विचार केलाय का की 20 मध्ये पवित्र आत्मा येशू शिष्याला सांगितलं पवित्र आत्मा घ्या, परंतु पवित्र आत्म्याचं मॅनिफेस्टेशन जे आहे ते प्रेषितांच्या कृत्यामध्ये आलं. कसं काय ज्यावेळेस आता आपले काही तरुण आराधना करत होते ना पवित्र आत्मा आणि मी याच्या अगोदर आपण सगळ्यांनी हे गीत गायला आपणही गातो. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, ज्यावेळेस आपण येशूला स्वीकारतो त्यास ऑलरेडी आपल्याकडे पवित्र आत्मा आहे बरोबर आहे, पण स्टील आपण हे गीत का गातो पवित्र आत्मा का माहितीये का? कारण 20व्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा देण्यात आला, पण पवित्र आत्म्याची भरपूर जी आहे ती प्रेषितांच्या कृत्यामध्ये आहे आणि म्हणून आपण गातो पवित्र आत्मा हा. एकाने खूप सुंदर स्टेटमेंट केले. ते स्टेटमेंट असं आहे की देयर वॉज अ टाइम व्हेन आय नीड ब्लेसिंग्स अँड हीलिंग फ्रॉम गॉड. असा एक समय माझ्या जीवनामध्ये होता ज्यावेळेस मला देवापासून फक्त आशीर्वाद आणि आरोग्य पाहिजे, परंतु ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये असाही समय येणं गरजेचं आहे ज्यावेळेस फक्त आशीर्वाद आणि ब्लेसिंग नाही तर तुम्हाला तो हवा आहे. तर पुन्हा एकदा सांगतो की दुसरं वाक्य असं आहे की देयर वॉज अ टाइम व्हेन आय नीड मिरॅकल्स. एक असा वेळ माझ्या जीवनामध्ये होता ज्यावेळेस देवाकडनं मला चमत्कार पाहिजे होते, परंतु अशीही वेळ येणं गरजेचं आहे की चमत्कारापेक्षा जास्त मला देवाचं वचन महत्वाचं आहे. तुम्ही एक गोष्ट कधी नोटीस केली का ज्याच्या वेळेस चमत्कार होता चिन्ह चमत्कार होता चांगली गोष्ट आहे. चमत्कार तुमचा विश्वास वाढवतं, परंतु तुमचं कॅरेक्टर आणि नेचर फक्त आणि फक्त देवाचं वचन आणि पवित्र आत्माच बदलतो. चमत्कारामुळे विश्वास वाढतो मान्य, परंतु आपलं जे कॅरेक्टर आहे आपलं जे नेचर आहे हे बदलतं कोण? पवित्र आत्मा आणि देवाचं वचनच बदलतं. देयर वॉज अ टाइम व्हेन आय नीड गिफ्ट्स. अशी वेळ होती ज्यावेळेस मला देवापासून दान वरदान पाहिजे होते, पण अशीही वेळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे की आता दान वरदानापेक्षा जास्त तो दान वरदान देणारा आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. मला सांगू द्या लोकांकडे त्याचे आशीर्वाद आहेत, तुमच्या आणि माझ्याकडे तो स्वतः आहे. पुन्हा एकदा सांगतो लोकांकडे त्यांनी दिलेले आशीर्वाद असतील कदाचित, परंतु तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो स्वतः आहे. ज्यावेळेस मोशेला प्रश्न विचारण्यात आला, मोशे परमेश्वराला विचारलं की देवा मला तुला पाहायचंय, मला तुला बघायचंय. परमेश्वराने काय केलं? परमेश्वराने त्याचं कॅरेक्टर त्याला रिव्हील केलं है ना. म्हणून मला सांगू द्या आपण म्हणतो ना की देवाच्या महिमेमध्ये चाल, देवाच्या महिमेमध्ये चालणं म्हणजे काय माहितीये का? देवाच्या कॅरेक्टर मध्ये चालणं, देवाच्या नेचर मध्ये चालणं म्हणजे देवाच्या महिमेमध्ये चालणं. या जगातील सगळ्यात ब्युटिफुल काम, सगळ्यात महत्वाचं काम मंडळी स्थापन करणं नाहीये. या जगातील सगळ्यात महत्वाचं काम देवाच्या महिमेमध्ये चालणं आहे. देवाच्या महिमेमध्ये चालणं. जर तुम्ही अब्रामाच्या काळात होता आणि तुम्ही अब्रामाला जर हा प्रश्न विचारला असता की अब्रामा लॉंग स्टोरी शॉर्ट मध्ये सांगतो की जे चांगलं आहे ते सगळं लोकांना दिलंस ना, तुझ्या वाट्याला काय आले? अब्रामाने तुम्हाला उत्तर काय दिलं असतं माहितीये का? जाऊ दे सगळं, माझ्या वाट्याला परमेश्वर आलाय. मला आज एक चॅलेंज तुम्हाला करायचं, एनकरेज करायचंय. तुमच्या लाईफ मधले मॅक्सिमम प्रश्न सॉल्व्ह होतील ज्यावेळेस हा तुम्ही विचार कराल आणि हे स्टेटमेंट म्हणाल की माझ्या वाट्याला परमेश्वर आलाय. मग रायव्हलरी राहत नाही, मग रिव्हेंज राहत नाही, मग कोणाबद्दल द्वेष राहत नाही. का? कारण तो तुमच्या वाट्याला आलाय. जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा विशिष्ट लोकांना विशिष्ट गोष्टी करण्यासाठी यायचा आणि तो निघून जायचा. म्हणून तुम्ही वाचता दाविदावर ज्यावेळेस पवित्र आत्मा यायचा तो युद्ध जिंकायचा, गोलियाला हरवायचा. पवित्र आत्मा निघून जायचा तो पापामध्ये पडायचा. शमशोनावर पवित्र आत्मा यायचा तो सिंहानं फाडायचा. पवित्र आत्मा निघून जायचा तो व्यभिचार करायचा. म्हणजे काय? पवित्र आत्मा जुन्या करारामध्ये विशिष्ट व्यक्तीवर काही काळापुरता यायचा तो निघून जायचा. तुम्ही वाचता बायबलमध्ये अब्राहम देवासोबत चालला, ही वॉक विथ गॉड. पण नवीन करारामध्ये काय माहितीये का? देवाने पाहिलं की असं होते जुन्या करारामध्ये. देवाने ठरवलं आता मी लोकांसोबत चालणारच नाही, तर मी त्यांच्या मध्ये जाऊन वस्ती करणार. आता पवित्र आत्मा जो आहे तो विशिष्ट काळासाठी नाही, तो परमनंटली तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. म्हणून पहिल्या कोरिंथीयांस पत्र 3 अध्याय 16 वचन काय सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. ते वाचूया पहिलं कोरिंथी आणि 16. थँक्यू सिस्टर. बघा
या दुसऱ्या सणाला डे ऑफ पेंटिकॉस्ट का म्हटलं माहिती का तुम्हाला? कारण लॉंग स्टोरी शॉर्ट मध्ये सांगतो, 120 लोक त्या माडीवर बसलेले होते आणि पवित्र आत्मा आला. तुम्ही बघितलं का? त्यांनी देवाला सगळ्यात बेस्ट दिलं. सगळ्यात बेस्ट काय तुम्ही देऊ शकता माहिती का? तुमचा वेळ, तुमचा अटेन्शन आणि तुमचं लाईफ. त्या 120 लोकांनी त्या माडीवर सगळ्यात बेस्ट त्यांना दिलं आणि परमेश्वराने पण त्यांना सगळ्यात बेस्ट दिलं. म्हणून मला सांगायचंय, ज्यावेळेस तुम्ही देवाला बेस्ट देताना, थँक्स गिव्हिंग ऑफर करताना, त्यावेळेस देवी तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात बेस्ट देतो. आणि काय त्यांना बेस्ट दिलं? पवित्र आत्म्याची भरपुरी त्यांना दिली. तिसरा जो सण आहे, मला त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचंय, फेस्टिवल ऑफ फायनल हार्वेस्ट, म्हणजे मंडपाचा सण किंवा इन गॅदरिंगचा सणही याला म्हणायचे. मंडप म्हणजे काय हो? मंडप म्हणजे तंबू. थोडक्यात सांगतो, याचा हा सण यासाठी साजरा केला जायचा, परमेश्वर त्यांना आठवण करून देत होता की कशा रीतीने मी तंबूमध्ये निवास केला आणि तुम्ही तंबूमध्ये निवास करत होता. नवीन करारामध्ये याला काय म्हणतो आपण माहिती आहे का? थँक्स गिव्हिंग. याला काय म्हणतो आपण? थँक्स. कशाबद्दल थँक्स गिव्हिंग? की जुन्या करारामध्ये तो तंबूमधून जायचा है ना, तंबूमध्ये राहायचा, ही लोक तंबूमध्ये राहायचे. पण नवीन करारात तंबू तुम्ही आणि मी आहे. वी आर द टॅबरनेकल, वी आर द चर्च ऑफ गॉड है ना, आणि तो आपल्यामध्ये राहतो. म्हणून हा सण आपण साजरा करतो. म्हणून हा सण आपण साजरा करतो. आपण एक वचन वाचूया. लेविय याचा 23वा अध्याय, 23वा अध्याय आणि 33-34 वचन कोणी वाचेल का प्लीज? लेविय याचा 23वा अध्याय 33 आणि 34. थँक्यू सिस्टर. बघा, शेवटच्या सणाबद्दल मी तुमच्याशी बोलत आहे ना, हंगामाचा सण, ज्याला आपण थँक्स गिव्हिंगचा दिवस असं म्हणतो. ह्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने पण नवीन करारामध्ये उल्लेख केलेला आहे. योहान सुसमाचारामध्ये तो म्हणतो की हंगामात तो शेवटच्या सणाच्या दिवशी उभा राहिला आणि काय म्हणाला लोकांना माहिती का? जोपर्यंत राहिला असेल त्याने माझ्याकडे यावं आणि प्यावं. कोणत्या पाण्याबद्दल तो बोलत होता? पवित्र आत्म्याबद्दल तो बोलत होता. पवित्र आत्म्याबद्दल बोलत होता. हे तिन्ही सण तुमच्या समोर मी मांडलेत. आता याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन मला तुम्हाला सांगायचंय. आमच्या ड्युटीज जे असतात ना, मॉर्निंग, इव्हिनिंग, नाईट असतात. आणि काही नर्सेस इथे असतील त्यांना माहिती आहे, मॉर्निंग, इव्हिनिंग, नाईट. तुम्हाला माहिती आहे का हे सण आपल्या जीवनामध्ये कसे लागू पडतात? परमेश्वराने जुन्या करारामध्ये सांगितलं होतं, वर्षातून 3 वेळेस तुम्ही माझ्यासमोर उभं राहायचं. कशासाठी? हे सण साजरे करण्यासाठी. पण मला एक वाक्य आज तुम्हाला सांगायचं. ज्यावेळेस पडदा फाटला वधस्तंभावर येशू असताना, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. इथे एक मोठा पडदा आहे आणि मी तुम्हाला सांगितलं पडदा फाडा. तुम्ही खालून पडदा फाडणार का वरतून? खालून फाडणार ना, वरतून नाही फाडणार. पण मंदिराचा पडदा वरतून फाडला म्हणजे काय? म्हणजे आता परमेश्वर सांगत होता, वर्षातून फक्त 3दाच नाही तर तुम्हाला रोज माझ्या चरणापाशी येणारे देवाचे आभार मानणं गरजेचं आहे. आता आपल्याला अनलिमिटेड ऍक्सेस आहे परमेश्वराजवळ. दिवसा आणि रात्री, मध्यरात्री कधीही उठून आपण त्याचे आभार मानू शकतो. प्रियानो, धन्य असा देव आपल्याला लाभला आहे. जुन्या करारामध्ये वर्षातून फक्त 3दाच परमिशन असायची आणि त्या 3 परमिशनमध्ये फक्त मुख्य याजक जायचं, बाकीचे लोक नाही जायचे. परंतु पडदा फाडल्या कारणामुळे आज देवाचे आभार मानण्यासाठी आपण कधीही जाऊ शकतो, मॉर्निंग, इव्हिनिंग, नाईट. एक वाक्य म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की थँक्स गिव्हिंग जो आहे तो वर्षातून एकदाच नाही. थँक्स गिव्हिंग रोज आणि रोज ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये झालं पाहिजे. रोज तुम्ही त्याचे आभार मानलं पाहिजे. आपण झोपतो आणि सकाळी उठतो, हा किती मोठा चमत्कार वाटत नाही का तुम्हाला? म्हणून ज्या वेळेस आपण सकाळी उठतो ना, त्यावेळेस सर्वप्रथम वेळ आपण देवाला दिला पाहिजे. देवाचे आभार मानणं गरजेचं की देवा तू मला आज उठवलंस, मी तुझे आभार मानतो. आणि जे वचन तुम्ही वाचता इव्हिनिंग टाइमला, पवित्र आत्मा तुम्हाला मदत करतो ते वचन मेडिटेट करण्यासाठी, तुम्हाला स्ट्रॉंग बनवतो. आणि रात्री ज्यावेळेस तुम्ही झोपता त्यावेळेस देवाचे आभार मानता की देवा तो दिवसभर सांभाळस म्हणून तुझे आभार मानतो. तुम्हाला थँक्स गिव्हिंग तुमच्या रोजच्या दिवसामध्ये दिसत नाही का? दिसते. त्यांना वर्षातून 3दा होतं. आपल्याला रोज थँक्स गिव्हिंग करणं गरजेचं आहे. प्रियानो, बायबलमधून 2 उदाहरणं तुमच्या समोर मांडायचे. अजून माझ्याकडे 5 मिनिटं आहेत. 2 उदाहरणं तुमच्या समोर मांडतो आणि मग संपवतो. मोशेचं उदाहरण जुन्या करारातून मला तुम्हाला द्यायचंय. एक्सोडस, निर्गमन याचा 15वा
अध्याय निर्गमनाचा 15वा अध्याय 22 ते 24 वचन कोणी वाचेल का? नंतर मोशेने इस्रायल लोकांना निर्गम 15:22 ची सूट. नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रातून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या वैरान प्रदेशात जाऊन पोहोचले. त्यातून 3 दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना. मग मारा नामक एका स्थळी ते आले. तेथले पाणी फार खारे असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या स्थळाचे नाव मारा असे पडले. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्याने मोशेजवळ कुरकुर केली. थँक्यू. बघा, आनंद करणं सोपं आहे. आनंदित बायबल सांगतं आनंदित राहा. प्रार्थना करणं सोपं आहे. निरंतर प्रार्थना करायला बायबल सांगतं. परमेश्वराकडे पाहणं सोपं आहे, परंतु बायबल सांगतं निरंतर त्याच्याकडे पाहत राहा. परमेश्वराला थँक्स गिव्हिंग देणं सोपं आहे, परंतु बायबल आपल्याला सांगतं सर्व सर्कमस्टान्सेस मध्ये त्याला थँक्स गिव्हिंग द्या. सर्व परिस्थितीमध्ये त्याचे आभार माना. बायबल ह्या गोष्टीसाठी आपल्याला एनकरेज करतं. इथली जी स्टोरी आहे, आता जे वचन आपण वाचले, लॉंग स्टोरी शॉर्ट मध्ये सांगतो, तांबडा समुद्र दुभागला तेव्हा 3 दिवसाची वाट सोडून आले, पण पाणी द्यायला नाही. मोशेला कुरकुर करू लागले. तिथे ना इंग्लिश मध्ये एक शब्द आहे ओएसिस, इंग्लिश ट्रान्सलेशन. ओएसिस म्हणजे काय माहिती का? मरुद्यान. मरुद्यानमध्ये सगळीकडे डेझर्ट आहे, पण एका ठिकाणीच पाण्याचं सोर्स आहे. आता 3 दिवसाचे ते तहानलेले त्या पाण्याजवळ आले आणि पाणी पिलं तर काय? कडू, म्हणून त्याचं नाव मारा दिलं. आता एक ब्युटिफुल क्वालिटी मला तुम्हाला मोशेची इथे सांगायची आहे. तो काय करायचा माहितीये का? ज्यावेळेस लोक कुरकुर करायचे, तो त्यांच्यासोबत वाद घालायचा का? मला तुम्ही का मांडता? मी काय तुमचा बाप आहे का? मी तुम्हाला आणलंय का? असं म्हणायचं का? नाही. काय सुंदर ऍटिट्यूड आहे. वचन सांगतं त्या सगळ्या टॉरेल्स मधून मोशे बाहेर आला. तो परमेश्वराकडे गेला, त्याने देवाचे आभार मानले. परमेश्वराने त्याला एक लाकूड दाखवलं. ते लाकूड कडू पाण्यामध्ये टाकलं. ते पाणी गोड झालं. ते पाणी गोड झालं. मला सांगायचं काय? मला सांगायचं काय? ते लाकूड काय दर्शवतं माहिती का? ते लाकूड वधस्तंभाला दर्शवतं. ज्या वेळेस तुमच्या लाईफमध्ये बिटर अनुभव येतात, वाईट प्रसंग येतात, कोणी तुम्हाला बोलत नाही, तुम्हाला असं वाटतं सगळ्यांनी मला सोडलं असं वाटतं, त्या परिस्थितीमध्ये वधस्तंभाला ठेवा. तो परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. आमेन. पाणी कसं होतं? कडू होतं. पाण्यामध्ये काय टाकलं मोशेने? लाकूड टाकलं. पाणी काय झालं? गोड झालं. नवीन करारामध्ये ते लाकूड म्हणजे काय? तो म्हणजे वधस्तंभ आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये वधस्तंभाला ठेवायला शिका. परमेश्वर तुमची बिटर परिस्थिती एकदम सुंदर करणारा आणि गोड करणारा परमेश्वर आहे. मी सुरुवातीला सांगितलं, तुमची महान प्रॉब्लेम, तुमची महान साक्ष होऊ शकते जर तुमच्याकडे मोशेसारखा ऍटिट्यूड आहे. मोशेसारखा ऍटिट्यूड आहे. दुसरं उदाहरण मला तुम्हाला सांगायचंय. आपण वचनातून वाचूया. योहान सुवर्तमान 6वा अध्याय आणि 11वं वचन. योहान 6 आणि 11. थँक्यू. बघा, आता घरी जाऊन तुम्ही हा पॅसेज वाचू शकता. थोडक्यात सांगतो. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. 5000 लोकांपेक्षा जास्त लोक होते, बरोबर आहे? येशूकडे 5 भाकरी 2 माशा होत्या. चमत्कार झाल्यावर देवाने आभार मानले का पहिले मानले? पहिले मानले. पहिले आभार मानले. तुम्ही बघा ना काय क्वालिटी येशूची, काय क्वालिटी येशूची. पुष्कळ वेळेस देवा तू माझ्या जीवनात असं कर म्हणजे मग मी असं कर. तू ज्यावेळेस मला असं देशील ना मग मी तुझा आभार मानल. काय ऍटिट्यूड आहे येशूचं, काय नेचर आहे येशूचं. अहो त्याच्या ते चमत्कार झाला पण नव्हता, त्याच्या अगोदर तो देवाचे आभार मानतोय. मला सांगू द्या की परिस्थिती कशी असो तुमच्या जीवनामध्ये ते दिसो न दिसो, पण ज्यावेळेस तुम्ही आभार मानता देवाचे त्यावेळेस तुमची ग्रेट प्रॉब्लेम ग्रेट टेस्टिमनी मध्ये कन्वर्ट होते. तुम्ही तुमच्या समस्येच्या पहिलेही आभार मानणं गरजेचं आहे. हा ऍटिट्यूड होता आपल्या येशूचा, हा ऍटिट्यूड नेचर होतो प्रभू येशू ख्रिस्ताचं. 2 उदाहरणं आज मी तुमच्या समोर मांडले. आपण अजून एक वचन वाचूया. पहिलं थेसलोनिकरासपत्र 5वा अध्याय 18वं वचन. पहिलं थेसलोनिकरासपत्र 5वा अध्याय 18वं वचन. बघा, उपकार काय शिकायला मिळतं माहिती का? थँक्स गिव्हिंग देणं, उपकार स्तुती करणं कोणाची इच्छा आहे? देवाची
इच्छा आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आभार मानता, तुम्ही कोणाची इच्छा पूर्ण करता? देवाची इच्छा पूर्ण करता. हे वचन ज्यावेळेस माझ्याकडे आलं ना, खूप सारे बॉन्डेजेस फ्री झाले. बघा, तिथे येशू ख्रिस्त 5 भाकर आणि 2 माश्या घेऊन फक्त चमत्कार करायला उभं नव्हता, तो ऍक्च्युअली देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे उभा होता. त्या वचनातून ते सिद्ध होतं. ज्याच्या वेळेस तुमच्या कमी घटीमध्ये, तुमच्या प्रॉब्लेम्स मध्ये परिस्थिती कशी असो, तुम्ही देवाच्यासाठी आभार मानताना त्यावेळेस ऍक्च्युअली तुम्ही थँक्स गिव्हिंगच नाही, ऍक्च्युअली तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करता. म्हणजे उपकार स्तुती करणं, देवाचे आभार मानणं, ही एक परमेश्वराची काय इच्छा आहे, योजना आहे. इच्छा आहे, योजना आहे. एक शेवटचं उदाहरण मला तुम्हाला सांगायचंय आणि मग मी माझा संदेश संपवतो. 3 सणाबद्दल, आज तुमच्या 3 सणाबद्दल थोडक्यात मी सांगितले, दादांनी सांगितले. एक मोठा दिवस इस्रायल लोक साजरा करायचे. 5 प्रकारचे ऑफरिंग्स असायचे. किती प्रकारचे? 5 प्रकारचे ऑफरिंग. हे 5 प्रकारचे ऑफरिंग्स एक थोडक्या वेळात तुम्हाला सांगू इच्छितो की बर्थ ऑफरिंग असायचं, ग्रेन ऑफरिंग असायचं, पीस ऑफरिंग, सिन ऑफरिंग आणि गिल्ट ऑफरिंग. होमार्पण, शांतार्पण, दोषार्पण, प्रियार्पण, असे 5 प्रकारचे अर्पण इस्रायल लोक नित्य नियमाप्रमाणे दरवर्षी परमेश्वराला अर्पायचे. पण आनंदाची गोष्ट आज आपल्याला काय माहिती का? आता हे अर्पण आपण अर्पतो का? नाही. का माहिती का तुम्हाला? कारण सगळी अर्पण वधस्तंभावर कंप्लीट होतात. आमेन. जगातील सगळ्यात मोठं थँक्सगिव्हिंग कोणतं माहिती का? जगातील सगळ्यात मोठं थँक्सगिव्हिंग वधस्तंभावर झालेलं आहे. का? कारण जगातील सगळ्यात मोठं एक्सचेंज पण वधस्तंभावर झालेलं आहे. एक्सचेंज मी शब्द वापरला. तुम्हाला माहितीये की भारतामध्ये अगोदरच्या काळामध्ये ना एक्सचेंज करायचे, त्याला बार्टर सिस्टम म्हणायचे. बार्टर म्हणजे काय? सावकार लोक काय करायचे, लोकांकडे पैसे नसायचे म्हणून काही वस्तू ठेवून घ्यायचे आणि त्यांना धान्य द्यायचे. त्याला बार्टर सिस्टम म्हणतात. त्याला बार्टर सिस्टम म्हणतात. तुम्हाला माहितीये जगातलं सगळ्यात मोठं थँक्सगिव्हिंग वधस्तंभावर झालं. का बरं? कारण जगातील सगळ्यात मोठं एक्सचेंज, देवाणघेवाण पण वधस्तंभावरच झाली. कशी काय? थोडा विचार करून बघा प्रियांनो. त्याने आमचे पाप घेतले आणि आम्हाला पापमुक्त जीवन दिले. त्याने आमचे सर्व श्राप घेतले आणि आम्हाला श्रापमुक्त केलं. त्यांनी आमचे सर्व नग्नता घेतली आणि आम्हाला तारणाची वस्त्र दिली. तो वधस्तंभावर मेला आणि आम्हाला नवीन जीवन दिलं. हे सगळ्यात मोठं थँक्सगिव्हिंग नाही का? पौलाच्या काळामध्ये तुम्ही असणार आणि पौलाला जर तुम्ही विचारलं असणार की पौल तुझ्यामध्ये उपकार स्तुती म्हणजे काय, पौल तुम्हाला खूप सुंदर उत्तर दिलं असतं. तरी माहितीये का तो काय मला असं माहितीये का? जेलमध्ये राहणं, येशूसाठी सहन करणं, 5 वेळेस 39 फटके सहन करणं, रात्र जागून काढणं, यालाही मी थँक्सगिव्हिंग म्हणतो. त्याने इस्रायल लोकांसारखं उत्तर नसतं दिलं. तुम्ही जर इस्रायल लोकांना विचारलं असतं की तुमच्यामध्ये थँक्सगिव्हिंग काय, इस्रायल लोक काय म्हणाले असतं माहितीये का? ज्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार करतो, तो तांबडा समुद्र तो भागतो, तो आम्हाला मांडा देतो, हे ज्यावेळेस आम्ही खाऊन तृप्त होतो, याला थँक्सगिव्हिंग म्हणतात. आज कदाचित आपली परिस्थिती अशी आहे का आपण पौलासारखे आहोत? एक डॅनियल जो जुन्या काळातला व्यक्ती पण नवीन काळातला स्टँडर्ड लाईफ जगायचा. जर तुम्ही डॅनियलला विचारलं की तुझ्यामध्ये उपकार स्तुती म्हणजे काय, डॅनियल तुम्हाला काय म्हणाल माहिती का? सिंहाच्या गुहेत असताना पण मी देवाचे आभार मानतो. दॅट इज रिअल थँक्सगिव्हिंग. येशूचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल, आज सगळ्यात आपला रोल मॉडेल कोण आहे माहिती का? आपला रोल मॉडेल येशू आहे. आता जर तुम्ही शेवटचा प्रश्न येशूला विचारला की येशू थँक्सगिव्हिंग म्हणजे काय, येशू तुम्हाला काय सांगेल माहिती का? ज्यावेळेस उणीवता येते, आता आपण वचन वाचलं, 5 भाकरी 2 मासे, खूप मोठा प्रॉब्लेम होता, त्यावेळेस पण देवाचे आभार मानणं. ज्यावेळेस कोणीतरी मरतं त्यावेळेस पण देवाचे आभार मानणं. लाजराच्या कबरीवर येशूने काय बोलला? देवाप्पा प्रथम मी तुझे आभार मानतो. आणि येशूला अजून तुम्ही जर विचारलं अजून थँक्सगिव्हिंग काय, तो म्हणेल की उणीवतामध्ये देवाचे आभार मानणं, वाईट परिस्थितीत देवाचे आभार मानणं, मृत परिस्थितीतही देवाचे आभार मानणं आणि समर्पित जीवन जगणं म्हणजे थँक्सगिव्हिंग आहे. म्हणजे थँक्सगिव्हिंग आहे. जर तुम्ही येशूला हा प्रश्न केला प्रियनो, म्हणून मला सांगू द्या, पुन्हा एकदा सांगतो, ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये थँक्सगिव्हिंग डेस्टिनेशन असलं पाहिजे. ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये उपकार स्तुती थँक्सगिव्हिंग ही रोजची प्रक्रिया आहे. रोज तुम्हाला देवाचे आभार मानायचे, रोज त्याच्या चरणापाशी तुम्हाला पडणं गरजेचं आहे. योसेफ 7 वर्ष आकाराचे, 7 वर्ष दुष्काळाचे, बरोबर आहे का? 7 वर्ष जे होते ते समृद्धीचे होते. त्या 7 वर्षामध्ये योसेफाने काय केलं तुम्हाला माहितीये? योसेफाने जेवढं धान्य होतं तेवढं सगळं गोळा केलं. त्याच्यामुळे झालं काय, पुढची जी 7 वर्ष आली त्याच्यामध्ये त्याला एन्जॉय करता आलं. आज परमेश्वराने तुम्हाला समय दिलाय, तुम्हाला वेळ दिलाय,
होईल तितकं देवाचं वचन वाचा, होईल तितकं देवाचं वचन वाचा, उपकार स्तुती करा, प्रार्थना करा. कारण अशी काही दिवस येतील की त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कामाला येतील. कारण योसेफाने ती गोष्ट वाचली, योसेफाने ती गोष्ट केली आहे. 7 वर्ष त्याच्या हातामध्ये होते. आज पुष्कळ जणांकडे खूप फावला वेळ असतो आपल्याकडे, पण आपण मोबाईल बघतो, टीव्ही बघतो, काही ना काही दुसऱ्या गोष्टी करत राहतो. आज देवाने तुम्हाला वेळ दिलेला आहे. योसेफाने काय युटिलायझेशन केले त्याच्या वेळेचं. तुमच्याकडे जो वेळ आहे प्रियानो, होईल तितकं वचन वाचा, होईल तितकं देवाच्या वचनावर मेडिटेट करा, होईल तितकी उपकारस्तुती करा. तर असे दिवस येतील ज्यावेळेस ही उपकारस्तुती तुम्हाला मदत करेल, ही उपकारस्तुती मदत करेल. माझं शेवटचं वाक्य सांगतो आणि मग संपवतो. थँक्स गिव्हिंग वर्षातून एकदा नाही झालं पाहिजे. थँक्स गिव्हिंग ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये रोज होणं गरजेचं आहे. थँक्यू. मी देवाचे आभार मानतो बाळक साहेबांचेही आणि पास्टर्स कमिटीचेही की त्यांनी संधी दिली. थँक्यू.